ब्रह्मचारी धर्म रक्षक ब्रह्मचारी धर्म रक्षक वीर व्रत धारी बने वीर व्रत धारी बने प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए। दया नमन माझे श्री गुरुपदा जेने दाखविले मजानंद कंदा तो उपकार न पिटे मज कदा देवा परमानंदा तूच फेडी देवा परमानंदा तूच फेडी श्री कृष्णचंद्र भगवान श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभु भगवान श्री दंडवत। बिल्डिंग बांधली तिची अवधी 100 वर्ष 150 वर्ष त्याच्यानंतर तो प्रपंच त्याच्यातला संपतो आणि मग नूतन प्रपंच त्यामध्ये तयार करावा लागतो। प्रपंच हा व्यभिचारी आहे, अनित्य आहे। परमेश्वर हे नित्य आहेत आणि देवता कशा आहेत? त्याही नित्य आहेत। परंतु देवाने जेव्हा पाहिलं की आपला आनंद जर देवतेला दिला तो तिला घेतल्या जाणार नाही, तिचा उद्धार होऊ शकत नाही। कारण देवता ह्या नित्यबद्ध आहेत, एका विशिष्ट चाकोरीमध्ये त्या बांधल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून देवाने त्यांच्याकडे पाहिलं, परंतु त्या आनंदाला पात्र नाहीत, उद्धाराला पात्र नाहीत। म्हणून प्रपंचाकडे पाहिलं, प्रपंच व्यभिचारी आहे, प्रपंच नाशिवंत आहे, आज आहे उद्या नाही। व जीवाकडे देवाने पाहिलं, जीव हा निश्चिंत पडलेला आहे, सुखदुःख रहित पडलेला आहे, दगडासारखा तिथं पडलेला आहे त्या तम स्वरूपामध्ये, मायेच्या तम स्वरूपात। हे असंख्य जीव जे दिसतात ना आपल्याला, आपल्या भारत देशातले विदेशातले सगळ्या पृथ्वीवरचे जे जीव आहेत ते जीव मायेच्या एका विभागामध्ये बसलेले आहेत। जीवाचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे का? किती मोठं आहे आणि किती सूक्ष्म आहे। सूक्ष्माती सूक्ष्म जीवजंतू आपल्याला दिसतात। एका विशिष्ट उपकरणाने जर आपण पाहिलं तर सूक्ष्म अतिसूक्ष्म जीव दिसतात। म्हणजे तो जीव अतिसूक्ष्मही होऊ शकतो आणि हत्तीसारख्या त्या शरीरामध्येही तो प्रवेश करू शकतो। त्याच्याही पेक्षा जीवाचं स्वरूप फार मोठं आहे। 100 ब्रह्मांडे, किती? 100 ब्रह्मांड एवढा मोठा जीव आहे। हे एक ब्रह्मांड, आपलं ही सृष्टी जी दिसते ना, हे एक ब्रह्मांड, असे 100 ब्रह्मांड एवढा मोठा तो जीव आहे। आणि इतके जीव विचार करा किती जीव असतील, आणि हे सगळे जीव त्या मायेच्या एका विभागामध्ये सामावून जातात, मावून जातात, हरपून जातात। मग देवाने विचार केला की जीवाच्या ठिकाणी एक अधिकार आहे। कोणता अधिकार आहे? तो सर्वाधिकारी आहे। जीव जैसा संगी ठेविजे तसा तो होऊ शकतो। हे देवानं जाणलं
जीवाला आपला आनंद देण्यासाठी या सृष्टीची निर्मिती केली, देवतांना ब्रह्मांड व्यापाराला लावलं आणि मग भगवंताने स्वतः या सृष्टीमध्ये अवतार धारण केला. श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये म्हणतात, तुम्हाला माहिती आहे कोणता श्लोक आहे तो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकाचा अर्थ लोक सांगतात की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते, सज्जन लोकांना त्रास होतो, धर्माची स्थापना करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी